नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वर्गीय रणजित निंबाळकर सर खून प्रकरणाला आता 2 महिने उलटले आहे. यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय काय घडतं याविषयी अनेक व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती याआधीच अपलोड केले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक घडामोड जाणून घेण्यासाठी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येत आहे. प्रामुख्याने 6 ते 7 आरोपी या खून खटल्यामध्ये होते. त्यात शहाजी काकडे आणि गौतम काकडे यांचा मोठा सहभाग होता. गौतम काकडे मुख्य आरोपी तर शहाजी काकडे यांच्यावरती पुरावा नष्ट केल्याचा आरोप होता. त्यांच्यावरती पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी शहाजी काकडे यांनी बारामती सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र त्या ठिकाणी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. निंबाळकर सर यांच्या वकिलाकडून असं सांगण्यात आलं होतं की जर शहाजी काकडे यांना जामीन मंजूर केला तर ते पुराव्यासोबत छेडछाड करू शकतात, साक्षीदारावरती दबाव आणू शकतात आणि त्या अनुषंगाने त्यांना हा जामीन देऊ नये असा युक्तिवाद निंबाळकर सर यांच्या वकिलाकडून करण्यात आला होता. परंतु त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला असता त्यांना जामीन मंजूर झाला आहे. खरं तर या प्रकरणातील ही मोठी अपडेट म्हणावी लागेल की शहाजी काकडे यांना जामीन मंजूर झाला. त्यामुळे आता येत्या काळात गौतम काकडे यांना देखील अशा प्रकारचा जामीन मिळतो का आणि या प्रकरणामध्ये नेमकं पुढं काय होतं याविषयी देखील अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्याचबरोबर आता शहाजी काकडे हे बाहेर आल्यानंतर त्या सुंदर बैलावरती कशा प्रकारे आपला दावा सांगतात किंवा तो सुंदर बैल कुणाकडे राहतो आणि या प्रकरणाला काय वळण मिळतं. खरं तर आपल्या सर्वांनाच स्वर्गीय निंबाळकर सर यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने आपण सर्व प्रयत्न करत आहोत. एखादा गुन्हा दाखल केल्यानंतर त्या गुन्ह्यातील सजा पाहून त्या व्यक्तीला जामीन दिला जातो. खरं तर शहाजी काकडे यांनी आता कुठल्याही प्रकारे साक्षीदारावरती दबाव आणला किंवा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने काही कृत्य केलं तर त्यांचा जामीन रद्द देखील होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला जामीन दिल्यानंतर त्यासोबत काही अटी देखील घातलेल्या असतात आणि त्या अटींचं पालन त्या व्यक्तीला करावं लागतं. जर ते पालन त्या व्यक्तीने केले नाही तर त्याचा जामीन अर्ज देखील रद्द होऊ शकतो. मात्र आता येत्या काळामध्ये या प्रकरणाला कसं वळण मिळतं, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये निंबाळकर सरांना न्याय मिळण्यासाठी किती महिने वाट पाहावी लागते हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे या प्रकरणातील निकाल हा लवकरात लवकर लागो आणि दोषी व्यक्तीवरती कडक अशी शिक्षा हो एवढीच प्रार्थना. हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मनपूर्वक धन्यवाद.